बातमी वाशिममधून आहे। वाशिम शहरातील ज्येष्ठ आणि बालकासह इतर नागरिकांच्या मनोरंजनासाठी वाशिम नगरपालिकेकडून तब्बल 9 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च करून 8 वर्षांपूर्वी टेम्पल गार्डन आणि खगोलप्रेमींसाठी तयार करण्यात आलेल्या तारांगणाची एक खास निर्मिती केली गेली। मात्र 8 वर्षांपूर्वी तयार झालेले हे तारांगण अद्यापही बंदच आहे। हे टेम्पल गार्डनचं रूपांतर जंगलात झालेलं आहे आणि तारांगणाचे सगळं साहित्य हे आगीत जळून खाक झालंय। याचा आढावा घेतलाय आमचे वाशिमचे प्रतिनिधी साजन धाबे यांनी। नगरपालिकेकडून लहान मुलं असतील, वयोवृद्ध असतील आणि सर्वसामान्य नागरिक असतील यांना मनोरंजनासाठी टेम्पल गार्डनची उभारणी करण्यात आली होती। मात्र हे टेम्पल गार्डन 7 ते 8 वर्षापासून बंद अवस्थेत आहे। आपण बघू शकता, मी आज सध्या टेम्पल गार्डनमध्ये उभा आहे। या ठिकाणी कोट्यावधी रुपये खर्चून या ठिकाणी या तारांगणाची उभारणी करण्यात आली होती। ही जे लहान मुलांसाठी जे मोनोरेल आहे, या मोनोरेलची उभारणी करण्यात आली होती। मात्र हे मोनोरेल अक्षरशः मोडकळीस आलेली आहे। याचं मोनोरेलचं जे इंजिन आहे हे सुद्धा यावरून गायब झालेलं आहे। या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी संपूर्ण इलेक्ट्रिसिटी असतील, या इलेक्ट्रिसिटीचे अक्षरशः नुकसान झालेलं आहे। या ठिकाणी टेम्पल गार्डनचे जेवढे काही साहित्य असतील खेळाचे, ते साहित्य मोडकळीस आलेले आहेत। या ठिकाणी जर आपण बघितलं तर हे संपूर्ण जे अक्षरशः याला जंगलाचं स्वरूप आलं होतं। मात्र आता काही दिवसापूर्वी या ठिकाणी थोडीशी स्वच्छता करण्यात आली, मात्र पाहिजे तशी स्वच्छता अद्यापही झालेली नाही। या ठिकाणी जर आपण बघितलं तर हे जे संपूर्ण या ठिकाणी अक्षरशः जंगलाचं स्वरूप आलेलं आहे। झाडं झुडपं वाढलेली आहेत, यामध्ये काटेरी झाडे वाढलेली आहेत आणि हे जे कवेलूचे हे जे या ठिकाणी हे केलेले होते बसण्यासाठी, या ठिकाणी त्यांचे कवेलू अक्षरशः पूर्ण तुटून पडलेले आहेत, खांब तुटून पडलेले आहेत। अशा प्रकारे या ठिकाणी संपूर्ण या टेम्पल गार्डनची दुरवस्था झालेली आहे। आणि 26 जानेवारी रोजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे या ठिकाणी आले होते। त्यांनी सर्वांना आश्वासन दिलं होतं की लवकरात लवकर या टेम्पल गार्डनची उभारणी करू। मात्र अद्यापही या टेम्पल गार्डनची कोणत्याही प्रकारे या ठिकाणी उभारणी करण्यात आली नाही, कुठे या ठिकाणी कुठल्याही प्रकारे सुरुवात करण्यात आलेली नाही। या ठिकाणी संपूर्ण ही जी दुरवस्था आहे कायम जशी दुरवस्था आहे। त्यामुळे तात्काळ लवकरात लवकर आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं या ठिकाणी नागरिकांना, लहान मुलांना बसण्यासाठी कुठल्याही प्रकारे व्यवस्था नाही। त्यामुळं तात्काळ प्रशासनाने याचे लक्ष द्यावं आणि लवकरात लवकर या टेम्पल गार्डनला सुरुवात करावी, अशी मागणी जी आहे ते येथील शहरातील शहरवासियांकडून केली जात आहे। साजन धाबे, NDTV मराठी, वाशिम।